Hello friends, good morning. Today's our topic is Science Unit number 1, Plants Make Food. In this unit we learn how the plants make their food, also the photosynthesis process. So here see, plants make food. Learning objectives कोणते आहेत? Learning objectives are here. See, first is name the parts of leaf. Name the parts of leaf. Second is list the function of leaves. Means नेम दी पार्ट्स ऑफ लीफ मीन्स लीफचे कोणते कोणते पार्ट्स आहेत त्याचे नेम लिहायचे आहे ते आपण जाणून घेऊया. त्यानंतर लिस्ट दी फंक्शन ऑफ लीव्ज. त्यानंतर लीव्सचे फंक्शन कोणते आहेत. लीव्ज मीन्स सर्वांना माहिती आहे, लीव्ज मीन्स पाने. त्यानंतर डिस्क्राईब फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस प्रोसेस प्रकाश संश्लेषण ती पण डिस्क्राईब करणार आहोत आपण या युनिटमध्ये. नंतर डिस्क्राईब हाऊ प्लांट्स यूज देअर फूड. प्लांट्स त्यांचे फूडचे यूज कसे करतात. हाऊ यूज देअर फूड दी प्लांट्स. नेक्स्ट इज नेम सम अनयुज्युअल प्लांट्स. जे की आपल्या उपयोगात नाही आहेत त्या प्लांट्सचे पण नेम बघूया. नेक्स्ट आहे नो एनर्जी फ्लो इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एनर्जी कशी फ्लो होते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये. अँड नेक्स्ट इज डिस्क्राईब इंटरडिपेंडन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. प्लांट्स आणि ॲनिमल्स एकमेकांवर कसे डिपेंड आहेत ते पण आपण इथे बघणार आहोत या युनिटमध्ये. तर त्यामध्ये बघा नंतर काय आहे ॲक्टिव्हिटी. ड्रॉ ए लीफ इन दी गिवन स्पेस, ऑल्सो कलर इट. इथे या स्पेसमध्ये काय करायची, एक लीफ ड्रॉ करायची आहे आणि त्याला नेम द्यायचे आहेत. मीन्स त्याला काय असते, स्टीम असते, वेन्स असतात, कोणते कोणते पार्ट असतात लीफचे ते आपण बघणारच आहोत. त्यानंतर काय म्हणते, यू फाइंड सो मेनी प्लांट्स इन युअर स्कूल गार्डन और इन अ नियर बाय गार्डन. मोस्ट ऑफ these plants have green leaves. आपण सो मेनी प्लांट्स पाहतो आपल्या आजूबाजूला, स्कूलमध्ये, गार्डनमध्ये, आपल्या घराच्या बाजूला. मोस्ट ऑफ दिस प्लांट्स हॅव ग्रीन लीव्ज. त्यांचे पानं कसे असतात तर ग्रीन असतात. व्हाय इज ग्रीन लीफ ग्रीन इन कलर. आणि ते ग्रीन का असतात, व्हाय का असतात ते ग्रीन. अ लीफ लुक्स ग्रीन ड्यू टू दी प्रेझेन्स ऑफ ग्रीन पिगमेंट कॉल्ड क्लोरोफिल. लीव्स लुक ग्रीन. ते लीफ ग्रीन दिसतात का, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ग्रीन पिगमेंट कॉल्ड क्लोरोफिल. त्यामध्ये काय असतो प्रेझेंट, ग्रीन पिगमेंट असतो, त्याला काय म्हणतात, क्लोरोफिल. वी नो दॅट प्लांट्स आर ऑल्सो लिव्हिंग थिंग्स. आपल्याला माहिती आहे का प्लांट्स कसे आहेत तर लिव्हिंग थिंग्स आहेत. दे मेक देअर ओन फूड अनलाईक अस. ते त्यांचे फूड स्वतः बनवतात, आपण बनवतं का, नाही. द ग्रीन लीव्ज मेक फूड फॉर द प्लांट्स. ते ग्रीन लीव्ज आहेत ना ते प्लांट्ससाठी फूड बनवतात. लेट अस फर्स्ट लर्न अबाउट पार्ट्स ऑफ अ लीफ. आपण स्टार्टिंगला काय लर्न करणार आहे तर फर्स्ट लर्न अबाउट दी पार्ट्स ऑफ लीफ. आपण पार्ट्स ऑफ लीफ लर्न करणार आहे. तर बघा पार्ट्स ऑफ लीफ. द डिफरंट पार्ट्स ऑफ लीफ आर स्टॉक, लीफ ब्लेड, मेन व्हेन अँड साईड व्हेन. फर्स्ट नंबरचं काय दिसत आहे, स्टॉक. हिअर सी दी पिक्चर ऑफ लीफ, ग्रीन कलर लीफ. देन फर्स्ट इज दी स्टॉक. स्टॉक मीन्स काय होते, लीफ इज अटॅच टू दी स्टीम विथ दी हेल्प ऑफ अ स्टॉक और पेटिओल. मीन्स एखाद्या झाडाला किंवा फांदीला पान हे टच असतं किंवा त्याला अटॅच असतं. ते कशाच्या हेल्पनी तर स्टॉक और पेटिओल. So this is the first number is stalk. Then second is leaf blade. The flattened
part of leaf is called leaf blade or lamina. It helps a leaf to trap sunlight. लॅमिना मीन्स त्याच्या आजूबाजूला जे असतो त्याला आपण लॅमिना म्हणतो. आणि कशाला हेल्प करते हे? इट हेल्प्स अ लीफ टू ट्रॅप सनलाईट. मीन्स फूड बनवण्यासाठी प्लांटला कशाची आवश्यकता असते? सनलाईटची. तर हा जो लॅमिना असतो लीफमधला तो सनलाईटला टॅप करतो, ॲब्झॉर्ब करतो. त्यानंतर थर्ड आहे मेन व्हेन. हिअर सी इन द मिडल main vein, it is broad. Arrow shows the main vein. Main vein or midrib runs through the middle of a leaf. कुठून जात आहे? तर ती त्या लीफच्या मिडलमधून जात आहे. त्यामुळे त्याला आपण मेन व्हेन म्हणतो और मिड रिब. फोर्थ इज साईड व्हेन. साईड व्हेन तर खूप सारे आहेत पण मिड व्हेन ही एकच आहे. साईड व्हेन्स खूप आहेत आजूबाजूला. तर साईड व्हेन्स कशाचं काय काम करतात ते बघूया. अ नंबर ऑफ साईड व्हेन्स अरायजेस फ्रॉम द मेन व्हेन. नंबर ऑफ साईड व्हेन्स अरायज होतात. कुठून होतात? तर मेन व्हेनपासून. त्यानंतर धीस व्हेन्स हेल्प टू ट्रान्सपोर्ट वॉटर, मिनरल्स अँड प्रिपेअर्ड फूड टू अँड फ्रॉम दी लीफ. हे मेन व्हेन्स काय करतात? तर वॉटर, मिनरल्स अँड प्रिपेअर्ड फूड लीफपासून ट्रान्सपोर्ट करतात. तर हे झाले 4 पार्ट ऑफ लीफ. फर्स्ट इज स्टॉक, सेकंड इज लीफ ब्लेड और लॅमिना, थर्ड इज मेन व्हेन और मिड रिब, फोर्थ इज साइड व्हेन. So these are the very very important parts. Next is function of leaves. So we see the function of leaves. What is the function of leaves? काय आहे फंक्शन लीव्सचं? तर फर्स्ट इज लीव्स मेक फूड फॉर द प्लांट, सो दे आर कॉल्ड किचन और फूड फॅक्टरीज ऑफ अ प्लांट. लीव्स काय करतात? तर फूड बनवतात प्लांट्ससाठी. तर आपल्या घरी कशी किचन असते ना, तर तसंच त्या प्लांट्सला, सो दे कॉल्ड प्लांट्समध्ये त्या लीव्सला काय म्हटलं जाते? किचन और फूड फॅक्टरीज ऑफ प्लांट किंवा फूड फॅक्टरीज पण म्हटलं जाते प्लांटची. नेक्स्ट पॉईंट इज लीव्स हेल्प्स प्लांट्स ब्रीथ थ्रू स्टोमाटा. सी हिअर द पिक्चर ऑफ स्टोमाटा. लीव्स ऑल्सो प्लांट्स ब्रीथ थ्रू स्टोमाटा. लीव्स पण ब्रीदिंग करतात. तर त्या कशाच्या सहाय्याने? स्टोमॅटाच्या सहाय्याने. त्याला आपण स्टोमाटा म्हणतो. हे कुठं असते? तर प्रत्येक लीव्सवर असतात आणि एकच नसते तर खूप साऱ्या स्टोमाटा असतात. त्यानंतर व्हॉट इज स्टोमाटा? हिअर वी सी द लोअर लेअर ऑफ अ लीफ हॅज मेनी टायनी पोर्स. मीन्स लोअर लेअरला लीफच्या खूप जास्त टायनी पोर्स असतात, छिद्र असतात. दिस टायनी पोर्स आर कॉल्ड स्टोमाटा. त्याला आपण काय म्हणतो? स्टोमाटा म्हणतो. सिंग्युलर काय होतं स्टोमाटाचं? स्टोमा. देन a leaf takes in carbon dioxide and gives out oxygen and excess water vapor through stomata. लीफ काय करतात? कार्बन डायऑक्साईड घेतात, जो की ह्युमन बीइंग आउटसाईडला टाकतो. तो कार्बन डायऑक्साईड घेतात आणि आपल्याला काय देतात? ऑक्सिजन देतात. अँड एक्सेसिव्ह वॉटर व्हेपर थ्रू स्टोमाटा. आणि एक्सेसिव्ह वॉटर व्हेपर देतात. मीन्स सकाळी सकाळी झाडांच्या पानांवरती थेंब थेंब दिसतात, तर ते काय असतात? वॉटर व्हेपर असतात. एक्सेसिव्ह वॉटर व्हेपर थ्रू स्टोमाटाच्या थ्रू ते बाहेर निघत असतात. त्यानंतर फोटोसिंथेसिस प्रोसेस बघणार आहोत आपण. सो फोटोसिंथेसिस मीन्स प्रकाश संश्लेषण. First of all, we see what is the photosynthesis. Photosynthesis, it has made by two words, photo plus synthesis. Photo means light and synthesis means put together or make something. Put together or means something. So here see the picture of stomata. First of all,
before photosynthesis we see the stomata. Here see the leaf and the so many stomatas. Then here see the small opening on a plant leaf that allows oxygen and carbon dioxide in and out, means carbon dioxide in and oxygen is out. So here see the stomata in the leaves. देन वी सी दी स्टोमॅटा ओपन कसा होतो आणि हे आहे स्टोमॅटाचं स्ट्रक्चर पूर्ण कन्स्ट्रक्शन. फर्स्ट इज इपिडर्मल सेल, देन क्लोरोप्लास्ट, हे क्लोरोप्लास्ट वगैरे सर्व काही स्टोमॅटामध्ये असतो. देन आउटर थिन लेअर, व्हॅक्युल्स, गार्ड सेल्स, स्टोमॅटल पोर, न्यूक्लियस, इनर थिक वॉल. दिस इज दी स्टोमॅटा. देन here we see the now see the photosynthesis process, the process by which green leaves make food with the help of carbon dioxide and water in the presence of sunlight and chlorophyll is called photosynthesis. photosynthesis process कशी आहे तर a process by which green leaves make food, green leaves food बनवतात with the help of कशाच्या हेल्पनी तर कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल. कशाच्या हेल्पनी तर कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर आणि प्रेझेन्समध्ये सनलाईट आणि वॉटरसुद्धा. क्लोरोफिल, क्लोरोफिल ते फ्ल्यूजमध्ये असतेच आणि सनलाईट ते ॲब्झॉर्ब करतात. आपण बघितलं आहे लिव्स, लॅमिना कसा टॅप करतो सनलाईट. त्यानंतर इट्स कॉल्ड, या प्रोसेसला काय म्हणतात फोटोसिंथेसिस. फोटो मीन्स लाईट अँड सिंथेसिस मीन्स पुटिंग टुगेदर. सो हाऊ डू लिव्स मेक फूड, तर आपण बघणार आहोत की लिव्स कसे काय फूड बनवतात. बिफोर इट सी हिअर द डायग्राम. sunlight energy it gives, carbon dioxide gives and oxygen out, then chlorophyll in leaf, then water and minerals in the root. Here see the diagram. Sunlight energy, then the carbon dioxide, oxygen's out, glucose, it also made the glucose, and then roots. Here see the minerals and water. We see this. See also this diagram, carbon dioxide, chlorophyll, oxygen is released and glucose is formed, then water, sunlight energy. Here see the broad description. Plants make their food through photosynthesis. कसं बनवतात ते बघूया. सनलाईट घेतात, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड घेतात आणि शुगर तिथे फॉर्म होते आणि ऑक्सिजन बाहेर टाकला जातो आणि वॉटरच्या हेल्पनी. तर काय होते सनलाईट प्लस CO2 प्लस H2O. CO2 मीन्स कार्बन डायऑक्साईड अँड H2O मीन्स वॉटर इज इक्वल्स टू काय बनवतात तर ते शुगर अँड ऑक्सिजन. शुगर हे स्टोर्ड राहते प्लांटमध्ये, तर ते स्टार्चच्या फॉर्ममध्ये, ते फ्रूट्समध्ये मिळते आपल्याला. अँड O2 रिलीज इंटू ॲटमॉस्फिअर आणि ऑक्सिजन हा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केला जातो, तो की आपण घेतो, मीन्स तो ह्युमन बिंग्स किंवा कोणत्याही लिव्हिंग थिंग्सला आवश्यक असतो. We see these diagrams. Now here see the photosynthesis. Means it is very important topic, that is photosynthesis. वॉटर ॲब्झॉर्ब फ्रॉम रूट्स, ते वॉटर कुठून ॲब्झॉर्ब केलं जाते प्लांटमध्ये तर रूट्सपासून. आणि सनलाईट हा कोण ॲब्झॉर्ब करतात तर लिव्ज. क्लोरोफिल टॅप्स लाईट एनर्जी टू मेक फूड, त्या क्लोरोफिल जे असतात लिफवरती ते सनलाईटला टॅप्स करतात. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड एंटर्स थ्रू दी स्टोमाटा ऑफ दी लिव्ज, आणि कार्बन डायऑक्साईड कुठून जातो लिफमध्ये तर स्टोमाटा ओपनिंग नंतर. त्यानंतर ऑक्सिजन अँड शुगर इट रिलीज, मीन्स इट गिव्स ऑक्सिजन ऑफ इंटू एअर अँड sugar is converted into starch. Stored food in the other part of the plant turns iodine dark blue. So here see the oxygen, carbon dioxide, sunlight and water. Photosynthesis is the process by which plants, some bacteria and some protists use the energy from sunlight.
So this is very important photosynthesis process. Thank you. I hope you like this video and subscribe this channel.